नमस्कार. नमस्कार. आपलं नाव काय? माझं नाव विठ्ठल बाळासाहेब थोरात, राहणार मंचर, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे. कधीपासून तुम्ही इकोलॉजी ट्रीटमेंट वापरताय? इकोलॉजी ट्रीटमेंट गेले 3 वर्षापासून चालू आहे. 3 वर्षापासून चालू आहे. बरं. काय फरक वाटला तुम्हाला? तुम्ही किती वर्षापासून करताय? फरक आता आपले 5 वर्षे होतात पॉलीहाऊसला. 2 वर्षे पहिलं वर्ष बरं होतं सुरुवातीला. जसं ब्लॅक थ्रिप्स आल्यापासून जास्त त्रास व्हायला लागला. आणि त्याच्यानंतर दुसऱ्या वर्षी जास्त त्रास झाला ब्लॅक थ्रिप्सचा. इकोलॉजी ट्रीटमेंट चालू झाल्यानंतर मग बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये आहे थ्रिप्स. एवढ्या टेम्परेचरमध्ये पण हा प्लॉट तुम्ही पाहू शकता. 3 वर्षामध्ये तुम्ही इकोलॉजी ट्रीटमेंट घेताय बरोबर? सलग 3 वर्ष झाले. 3 वर्षामध्ये तुम्हाला काय असा बदल वाटला की मालाच्या क्वालिटीमध्ये किंवा ट्रीटमेंटमध्ये किंवा तुमचं जे पहिलं चालू होतं त्याच्यामध्ये आणि आताच्यामध्ये काय फरक वाटतोय? 100% फरक आहे. साईजमध्ये, मालाच्या यील्डमध्ये, वजनामध्ये आणि ऑल ओव्हर 4 फ्लॅशमध्ये एकसारखा माल निघतो. 4 फ्लॅशमध्ये एकसारखा माल निघतो. माल निघाल्यामुळं ॲव्हरेज चांगलं राहते. ॲव्हरेज चांगलं राहते आणि मालाची क्वालिटी चांगली असल्यामुळं रेट पण व्यवस्थित मिळतो. अच्छा. आणि मला काय विचारायचं आहे, तुम्ही इकोलॉजी कोणते औषधं वापरता? खतं? 100% सगळे टोटल औषध वापरतो आपण. तुमचं थार आहे, परत इकोझाईम आहे, सुपर चॅलेंजर आहे, इकोस्ट्रोम आहे, मॅजेस्टिक, फास्ट्रिक, लिक्विड खतं. बरीच मोठी रेंज आहे म्हणायचं इकोलाकडं. हां, इकोलाची रेंज आहे, भरपूर आहे. बरं, आज आपण ह्या ठिकाणी पाहू शकतोय कशा पद्धतीने माल आहे यांच्या प्लॉटवरती. खराब माल किती निघाला असेल तुमचा आतापर्यंत ह्या प्लॉट चालू झाल्यापासून? नाही, खराब माल शक्यतो निघतच नाही. निघतच नाही. लय 1 टनामध्ये लयत लय बाबा 10 किलो 15 किलो व्हेरिएशनचा माल असं थोडा साईज कमी असते. तेवढंच खराब माल थ्रिप्स वगैरे तर नाहीच. हे करायचं, कॅमेरा आहे ना फिरवायचा असं सगळीकडं फळ, म्हणजे तो फळं दिसतात म्हणजे सगळं प्लॉट हे दाखवायचं त्याच्यामध्ये. इतर लोकांना काय सांगाल तुम्ही बाबा कशा पद्धतीने वापरलं पाहिजे? का इकोला वापरणं फायद्याचं आहे का तोट्याचं आहे? काय वाटतंय आजच्या कंडिशनला? याच्यामध्ये कसं आहे, आतापर्यंत आपण बाकीचे औषधं वापरतो ते तर वापरावं लागतं. त्याच्यामध्ये स्प्रेइंगला पर्याय नाही. मग स्प्रेइंगमध्ये हे इकोलाची अजून औषधं ॲड करून आपण व्यवस्थित प्लॉट व्यवस्थित राहिला तर आपल्याला बाकीचं समाधान मिळतं. बरोबर आहे. आज आपण ह्या ठिकाणी पाहिलं की ह्यांच्या प्लॉटवरती सिंगल कुठं ब्लॅक थ्रिप्स नाही, कुठंही एकही फळ त्यांचं खराब नाही. ह्याच्यामुळे त्यांच्या औषधामध्ये किंवा खर्चामध्ये बचत झाली. कारण ह्याच्यामध्ये जो माल तुमचा बी ग्रेड निघायचा किंवा माल फेकून द्यायची गरज पडायची, तो आज कंडिशन नाही. आणि तुम्ही जे शेड्यूल पद्धतीने वापरता आता बरोबर, जे काय शेड्यूल आपलं येतं कंपनीचं त्या पद्धतीने तुम्ही वापरता.